वर्ग 10वा विषय भूगोल पाठ 2 स्थान विस्तार स्वाध्याय प्रश्न पहिला खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा. अ ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. उत्तर योग्य. हा भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे. उत्तर अयोग्य. कारण भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. उत्तर अयोग्य. कारण ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. उत्तर योग्य. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. उत्तर अयोग्य. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. उत्तर अयोग्य. योग्य विधान भारताच्या वायव्येस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. उत्तर योग्य. प्रश्न 2 थोडक्यात उत्तरे लिहा. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या, आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशास विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर भारत व ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील पुढील बाबी वेगळ्या आहेत. 1. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. 2. ब्राझीलचे स्थान उत्तर आणि दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. 3. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. 4. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. उत्तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. भारताच्या मुख्य भूमीचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त आहे. अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील 6°45' अक्षावरील इंदिरा पॉईंट हे भारताचे अतिदक्षिण टोक आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त आहे. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त आहे. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार
34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त आहे. प्रश्न तिसरा, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. अ. भारताचे सर्वात अतिदक्षिणेकडील टोक नावाने ओळखले जाते. पर्याय 1. लक्षद्वीप, 2. कन्याकुमारी, 3. इंदिरा पॉईंट, 4. पोर्ट ब्लेअर. तर याचं उत्तर आहे 3. इंदिरा पॉईंट. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते. आ. दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत. पर्याय आहेत 1. चिली, इक्वेडोर, 2. अर्जेंटिना, बोलिव्हिया, 3. कोलंबिया, फ्रेंच गियाना, 4. सुरिनाम, उरुग्वे. तर योग्य पर्याय आहे 1. चिली, इक्वेडोर. ई. दोन्ही देशांतील राजवट डॅश प्रकारची आहे. पर्याय आहेत 1. लष्करी, 2. साम्यवादी, 3. प्रजासत्ताक, 4. अध्यक्षीय. तर दोन्ही देशातील राजवटी कशी आहे? प्रजासत्ताक. ई. खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? आकृती दाखवल्याप्रमाणे 1, 2, 3 की 4? तर याचं उत्तर आहे 1. उ. खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? 1, 2, 3 की 4? तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. उ. गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए. गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.